श्रोतेहो नमस्कार. मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर. स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे सिर सलामत तो पगडी 50. पहलवान लोकांचा मेंदू गुडघ्यात असतो असं मी लहानपणापासून ऐकत आलो होतो. एवढे सगळे लोक बोलतायत म्हणजे ते कदाचित खरंही असेल असं वाटल्यामुळं विद्यार्थी दशेमध्ये कोल्हापुरात मोतीबाग तालीम आखाड्यातल्या कुस्त्यांचा सराव बघायला आम्ही मित्र नेहमी जायचो. मग त्यांचं ते शेकडो दंड बैठका मारणं, शड्डू ठोकणं, एकमेकांना पाठीवर घेऊन पळणं हे आम्ही पाहायचो. त्यांचा आहार जाणून घ्यायचो. तुम्हाला दुसरे काही कामधंदे नाहीत का असे खोचक प्रश्न विचारायचो. तेव्हा मात्र चला पळा नाहीतर एकेकाला घेतो बघा आखाड्यात असं कोणीतरी धमकी दिली की आम्ही घाबरून धूम पळून जायचो. गुडघ्यात मेंदूचा प्रश्न अनुत्तरितच राहिला होता. कॉलेज जीवनात व्यायामाची गोडी लागली तेव्हा फार व्यायाम करू नकोस, व्यायाम करणाऱ्यांची बुद्धी कमी होते, व्यायाम करणाऱ्यांचं आयुष्य कमी असतं, उतार वयात त्यांना फार त्रास होतो, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा असंबद्ध सूचना ज्यांनी आयुष्यात कधीच व्यायाम केला नाही अशांकडून ऐकायला मिळाल्या. कालांतरानंतर लक्षात आलं की एखादी गोष्ट स्वतःला जमत नसली की माणसाच्या मनात नकारात्मक कॉम्प्लेक्स दृढ होत जातो आणि अशी व्यक्तीच ती गोष्ट चुकीची आहे असं सांगून स्वतःला सेफगार्ड करत असते. मंडळी, गुडघा आणि मेंदू यांच्या बाबतीत असं वाटतं की शरीराचं वजन वाढलं किंवा कमी झालं तरी मेंदूच्या किंवा गुडघ्याच्या आकारात फरक पडत नाही. शरीराच्या प्रमाणबद्धतेचा सौंदर्यात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर व्यायामपटूला आहार, व्यायाम, विश्रांती या सगळ्यांचं अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि पालनही करावं लागतं. त्यामुळे मी असं म्हणेन की काहीही व्यायाम न करणाऱ्या मंडळींपेक्षा व्यायामपटू अधिक सक्षमतेनं गुडघेही वापरतात आणि मेंदूही. तसंच जीवनाचा उपभोगही ते उत्तम रीतीनं घेऊ शकतात. म्हणतात ना, सिर सलामत तो पगडी 50.